राधा लहानपणापासून आईवर जीव ओळून टाकायची. बाप लवकर गेला आणि आईनेच दोघांना, राधा आणि तिच्या भावाला, आपल्या कष्टाने वाढवते आणि सकाळी शेतात काम करते आणि दुपारी गाव धुवून भांडी करते आणि रात्री मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायची की तुमचं भविष्य उजळणं म्हणजे ग माझ्या लेकरांनो. काळ पुढे सरकत गेला. राधा मोठी झाली, शहरात नोकरी लागली. आई मात्र गावातच राहिली. जुन्या घरात जुन्या आठवणींसोबत. राधा अधूनमधून फोन करायची, पण भेटायला फार वेळ मिळायचा नाही. आई आता नाही ग वेळ, पुढच्या महिन्यात नक्की येईल असं ती नेहमी म्हणायची. पण तो पुढचा महिना कधीच आला नाही. एके दिवशी सकाळी राधाला शेजाऱ्यांचा फोन आला की आई गेली ग राधा, काल रात्रीच शांतपणे झोपली. राधा धावत गावात पोचली. घरात शांतता होती आणि टेबलावर एक जुना लिफाफा ठेवलेलं होतं की राधासाठी शेवटचं पत्र. थरथरत्या हाताने तिने ते उघडलं आणि आत छोटं पान होतं. आईच्या ओळखीचं अक्षर लिहिलेले होते. माझ्या लेकरा, मला ठाऊक आहे तू खूप व्यस्त आहेस. आयुष्याने तुला शहरात नेलं, पण माझं आयुष्य इथंच थांबलं. मी तुझी वाट पाहिली प्रत्येक सायंकाळी, पण राग नाही ग, कारण तू माझं स्वप्न पूर्ण केलेस. तू उंच गेलीस. जेव्हा हे पत्र वाचशील तेव्हा तू रडू नकोस. मी तुझ्या प्रत्येक यशात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आठवेल का ग, तू लहानपणी म्हणायची की आई मी तुझ्यासारखीच होईल. लेकरा, आता तू माझ्यासारखीच झालीस, मजबूत पण आतून कळमवी. आणि आता मी जाते ग शांतपणे, पण तुझ्या हास्यात माझा जीव राहील. राधाचं मन फुटलं. तिने ते पत्र ओढ्याशी लावून म्हणाली की आई आता माझ्या प्रत्येक यशात तुझा श्वास असेल. त्या दिवसानंतर ती रोज त्या पत्राला आपल्या डायरीत ठेवते, कारण तेच पत्र तिच्या आयुष्याचं शेवटचं पण जिवंत नातं बनवलं होतं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।